जेव्हापासून जगन्नाथजींनी सावध राहायला सांगितलंय ना, तेव्हापासून मनाला हुरहुर लागून राहिली आहे. तुळशी आई, तू ह्यांच्यावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस. सावली, तुझ्या सौभाग्यावर संकट येणार आहे. अगदी चोर पावलांनी. आता तो जसा दिवा वाचवलास ना, तसा तुला तुझा संसार वाचवायचाय पोरी. पोरी, तुझ्या हातनं काहीतरी वाढ. तुझ्या हातात लक्ष्मी आहे. खूप भरभराट होईल तुझी. मी 2 मिनिटात आले. थांबा तुम्ही इथेच. पोरी, तुझ्या भक्तीत खूप ताकद होती म्हणून आजपर्यंत ते वादळ घराबाहेर थांबलं होतं. पण आज ह्या घराच्या भिंती पोकळ झाल्यात. त्यांनीच वादळाला मोकळी वाट करून दिलीये. आता ते वादळ तुझ्या घरात 4 भिंतीत खेळायला लागलंय. तुलाच तुझ्या सौभाग्याचं संरक्षण करायला लागणार आहे. सरस्वतीला पण वेळेनुसार दुर्गा व्हावं लागलं, तसंच तुला तुझ्या संसारात दुर्गा व्हायला लागेल. दसऱ्याच्या दिवसापर्यंत तुझ्या समोर अरिष्ट येईल. सावध राहा. देवी आईचा उदो 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 उदो. आई, तुम्ही थांबा इथेच. तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते. सारंग सर, ऐकलं मी सगळं. सावली, सगळं मी सारंग सर, मला सारखे संकेत मिळतात म्हणून मला तुमची खूप काळजी वाटते. नको काळजी करू सावली. माझ्यावर कुठलंही संकट नाही येऊ शकत. हा, तू आहेस ना माझ्यासोबत. हो, मी आहे तुमच्या सोबत. पण यावेळी मला सतत तुमच्या सोबतच राहावं लागणार आहे. आणि तुम्ही एवढ्या लवकर कुठे निघालात? फॅक्टरीवर चाललं. बरं थांबा, मी येतेच. अरे थांब. अगं, फॅक्टरीवर मी तुला नाही घेऊन जाऊ शकत. सावली, तिथे अगं तिथे मशिनरीज असतात. खूप काम चालू असतं. रिस्की आहे ते. मी नाही घेऊन जाऊ शकत तुला. हो, पण मला तुमच्या सोबत यावं लागेल. मी तुमच्या सोबतच राहणार. मी येते. अरे सावली, असं लहान मुलासारखं हट्ट नको करू प्लीज. करणार मी. सावली, मी खरंच फॅक्टरीवर नाही नेऊ शकत तुला. सारंग सर, पण मला यावं लागेल ना तुमच्या सोबत. नाही ऐकणार माझं? नाही. बघा, माझं खरंच नाही ऐकणार तू. मग मी पण नाही जात. रडू नको सावली. अगं, नाही जात म्हणजे आज कामाला सुट्टी. फोन करून सांगतो मी त्यांना मी नाही येत. जे काय असेल तर मी फोनवर अपडेट घेईन. आपण जाऊ बाहेर कुठेतरी फिरायला. काय? किती काळजी करते सावली. तारा, सोहमचा फोन वगैरे आला? हो, आला होता ना. तो म्हणत होता की त्या शिवानीच्या लंडनच्या मॅन्शन मध्ये राहायला गेलाय आणि तिचं खूप मोठं घर आहे, पॅलेस सारखं. वाव, बघ ना, सोहम तिच्या मॅन्शन मध्ये राहतोय आणि इकडे मात्र मॉम तिला घरात येऊ देत नाही. बहिणी, माझ्यापेक्षा जास्त तुम्हीच ओळखता ना मॉमना. त्या इतक्या इझिली असं कोणालाही घरात एंट्री नाही देणार. हो, पण ती कोणी साधी सुधी मुलगी नाहीये, रॅन्डम अशी कोणीतरी. ती मोठ्या कंपनीची मालकीण आहे. वेल एज्युकेटेड, वेल बिहेव्ड, वेल मॅनर्ड मुलगी आहे. हो, पण यात आपण काहीच नाही करू शकत ना. पण काहीतरी केलंच पाहिजे ना तारा. नाहीतर तो विचार कर, मेहंदळे फॅमिली बद्दल किती रॉंग मेसेज जाईल लोकांपर्यंत.
आणि आता सोहमने नुकतंच तिच्यासोबत काम सुरू केलंय. सोहम तिच्या मॅन्शनमध्ये राहतोय, त्याला तिचा फायदा होतोय. म्हणजे बघ, ॲक्च्युली सोहमचं स्वप्न पूर्ण होतंय. पण आता जे काही चाललंय या सिच्युएशनमुळे जर का ती सोहमबद्दल नेगेटिव्ह झाली तर ह्या सगळ्याचा त्रास सोहमला होईल. आणि एका अर्थी बघितलं तर ही सोहमसाठी खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यावर त्याचं करिअर घडेल. पण जर का आता ती घरात नाही आली तर सोहमच्या हातात आलेली अपॉर्च्युनिटी जाऊ शकते. पॉइंट तर आहे वहिनी, मग काय करायचं? नाही, काहीतरी करून तिला आपल्या घरात आणलं पाहिजे तारा. कारण ती या घरात आली तर आपला फायदाच आहे. कसं वहिनी? कारण ती हे जे सगळं काही करते ना, यामागे तिचा वेगळाच हेतू आहे. तिचा काय हेतूय? आहे मला जरासा अंदाज, पण खात्री नाहीये. कन्फर्म झाल्यावर तुला नक्की सांगेन. पण तारा, जर का ती या घरात आली तर आपलं स्वप्न पूर्ण होईल. इतक्या दिवसात जे आपल्याला जमलं नाही ना, ते ती आपल्यासाठी करेल. जाऊ द्या जाऊ द्या. हो काय, चला पुढे जाऊ द्या. चला पुढं काय? हा, चला पुढं काय? पकडा मला. पकडा? अहो काटके हे काय? अहो तुम्हाला चला पुढे म्हणतोय तुम्ही पकडा म्हणताय. अरे बाबा, तू असं काय केलं की तुला पकडू मी? शोधून शोधून दमलो आहे देवाला. अरे देव का मग तुला पोलीस स्टेशन मध्ये भेटणार आहे का? काय गोष्टी करतो. मस्त मस्त. देव चौकीत सापडला नाही ना, कोण चौकीतले मला बोलले इथेच कुठेतरी सापडेल. अरे तू आमच्या देवा सरांबद्दल बोलतोय? अरे असं सांग ना मित्रा. मग अरे ते काय तिकडे करता काय को रे, देवा है ना, अपनी पहुंच बहुत ऊपर है. पाताळात जरी लपला असेल ना तरी शोधून काढू त्याला आपण. फिकर नॉट. when देवा is here he will take care. don't fear. समझा? हाँ, चल बाद में बात करता हूँ. आराम से आराम. तुझा चेहरा असा आमलेला ब्रेड सारखा का झालाय? आमलेला ब्रेड असा असतो? मला काय माहित. आरशात बघ म्हणजे कळेल तुला. देवादा चेष्टा कर, मस्करी कर, 4 शिव्या घाल, पण मला मदत कर. अरे बोल ना, काय काम आहे? आईने राजकुमार दादांना घराबाहेर काढलंय. त्यांनी घपला केलंय, त्याला घरातून बेदखल केलंय. मग बरोबरच आहे की. मला एवढं काही सिरियस वाटत नाही. तुला कसं सांग? खरं खरं सांग. मग मगापासून काय खोटं सांगतोय? अरे पण हे पण सांग ना की त्याने बँकेतून 8 लाख रुपये चोरले, ते पण सारंगची खोटी सही करून. मॉम, सोहमचा फोन आला होता. तो विचारत होता की त्या शिवानी मॅम आहेत ना, ती घरी राहायला कधी येणार आहे म्हणून. सांग त्याला आली नाहीये आणि येणार सुद्धा नाहीये. हां, मी पण तेच सांगितलं. पण काय आता त्यात? हां, ॲक्च्युली मॉम, जर आपण तिला इथे राहायला नाही दिलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे बघा ना, सोहमला इतकी छान अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, त्याला त्याचं करिअर करायला मिळालंय. आता तीच जर नाराज झाली तर त्याचा प्रोजेक्ट कॅन्सल करू शकते. असं काही नसतं ग. आणि एका छोट्याशा कॉन्ट्रॅक्टवरती त्याचं काय अख्खं करिअर अवलंबून नाहीये. मी आहे ना, मी त्याची आई अजूनपर्यंत खंबीर आहे. त्याच्यासाठी काय वाटेल ते सुरू करू शकते. एक काम करूया, तुझ्या नवीन अल्बम पासून एक काहीतरी नवीन त्याच्यासाठी सुरू करूया प्रोजेक्ट. चल. पण मॉम, हा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे आणि सोहमला त्याचा फायदाच होतोय. उद्या जर का आपल्याला ग्लोबली एखादं प्रॉडक्ट लॉन्च करायचं असेल तर सोहमच्या एक्सपिरियन्सचा आपल्या कंपनीला फायदा होईल. नाही ऐश्वर्या, तू आज चुकतेस. ती आपली कॉम्पिटिटर आहे. ती आपल्या घरात राहूच शकत नाही.
तू बोलला तर चेहरा लिहिलाय का? अरे ही वर्दी काय मिरवायला घातली का आपण? आपले मानलेले फादर बोलतात, देवा बारीक लक्ष ठेवा. तसं आपलं बारीक लक्ष असतं सगळीकडे. आपल्याला तर हे पण माहिती आहे की त्यांनी आपल्याच घरात घुसून चोरीचा प्रयत्न केला, हो की नाही? तुला सगळं माहिती आहे, मग अख्खी कुंडली माहिती आहे. एक काम कर ना, हा. मला मदत कर ना. आपण कोणाला सांगू नकोस प्लीज प्लीज. अरे बस क्या इतना प्यार से रिक्वेस्ट कर रहा है, करणार तुझी मदत. तसं पण तू आपल्या मानलेल्या सिस्टरचा मानलेला ब्रदर आहेस. बोले तो आपण भी ब्रदर्स होय ना, मानलेले. मानला तुला, मानला. तेरा काम हो जाएगा. राजकुमार सापडला की लगेच कळवतो तुला. थँक्यू 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 थँक्यू. तेव्हा बारीक लक्ष ठेवा. आई, मला ना ती बाई अजिबात पटली नाहीये. म्हणजे तिचं वागणं ना अगदीच मोकळं डाकळ आहे. काहीतरी वेगळंच वाटतंय मला तिचं वागणं. म्हणजे वेगळं म्हणजे? म्हणजे नाही, असं नेमकं नाही सांगता येणार मला. कसं सांगता येईल नेमकं? त्यासाठी बाहेर पडावं लागतं, घराच्या जग बघावं लागतं, कामं करावी लागतात, है ना? ती ज्या क्लासमध्ये वावरते ना तिकडे हे सगळं चालतं. अमृता वहिनी, एक काम करशील, मॉमसाठी कॉफी घेऊन येशील? मॉम, तुम्ही बिझनेस वुमन आहात, इतका एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे, माणसांना तुम्ही चांगलं ओळखता तरी नकार देताय. मॉम, मी काय म्हणते, आपण जर तिला असं नाराज केलं ना तर त्याचा फटका सोहमला बसू शकतो. प्लीज विचार करा ना परत. मग माझ्यासाठी प्लीज थिंक वन्स अगेन. केला विचार आणि माझ्या मतावर मी ठाम आहे. ती इथे येणार नाही. माझी कॉफी खोलीत पाठव. बघितलं तुम्ही, मी म्हणाले होते ना काहीच उपयोग होणार नाही म्हणून. आता नाही झालं म्हणून होणार नाही असं नाहीये. किमान आपण मॉमच्या डोक्यात एक विचार तरी टाकलाय, आणि मॉम नाही म्हणाल्या तरी पुढचं काम शिवानी करेलच. म्हणजे ती या घरात येणारच. बघितलं तू वहिनी, मला माहित होतं मॉम नाही ऐकणार म्हणून. पण म्हणून आपण हातावर हात ठेवून नाही ना बसू शकत. काहीतरी करून तिला हेंदळे घरात आणलं पाहिजे. पण तुम्ही कन्फर्म आहात का की तिच्या येण्याने आपल्याला फायदा होईल म्हणून? 100% फायदा होणार. तर मी तुझ्यापेक्षा खूप जास्त एक्सपिरियन्सड आहे. तू या घरात आत्ता आली आहे, मी अनेक वर्षे याच घरात आहे. त्यामुळे कोणत्या सिच्युएशनमध्ये कुठली मूव घ्यायची हे मला चांगलंच माहिती आहे. ओके, मग आता पुढे काय करायचं? तिला फोन करून सांगूया. तिचं ती बघेल काय ते. ती काय करणार आहे? जर आपण तिला फोन केला आणि सांगितलं की मॉम नाही म्हणतायत, तर ती या घरात येण्याचा प्रयत्न नक्की करणार. आय एम 100% शुअर. आणि जर का तिने तसं केलं नाही तर माझा अंदाज चुकीचा ठरेल, एवढंच. वहिनी, खूप वेगळ्या पद्धतीने डोकं चालतं हो तुमचं. बाय द वे, माझ्या बाबतीत असा काही विचार नाही ना करत तुम्ही? जोपर्यंत तू माझ्या टीम मध्ये आहेस तोपर्यंत नाही, पण पुढचं सांगता नाही. जपूनच राहावं लागेल मला. खूप पुढचा विचार करतेस तारा. नाही म्हणजे जपून राहा, पण आता जे पुढ्यात वाढून ठेवलंय त्यावर लक्ष देऊया. ठीक आहे, आपण कॉल करूया. येस. देवाने काम केलं पाहिजे. काय करतोयस? कसा चालतोयस? दिसत नाही का तुला? हा, सेम काय सेम? सेम पिक्चर मध्ये बघितलं होतं ना, तसंच घडलंय. हा? इकडून हिरो येतो, तिकडून हिरोईन येते. तिच्या हातात पुस्तक असतात, दोघं कॉलेजला जात असतात आणि धडकतात, आणि मग रोमॅन्टिक सीन्स. ऐक,
ऐक ना. ऐकतोय ना. एकतर आहे ना हे कॉलेज नाहीये, ही पुस्तकं नाहीये, ह्या साड्या आहेत आणि हा कुठल्याही फिल्म मधला रोमॅन्टिक सीन नाहीये. माझ्यासाठी अपघात आहे हा. कसा चालतोयस? सेन्स नाही का तुला? हाय. काय? सेन्स हाय. माय नेम इज मिस्टर बबलू, मेंदळे घरातला एक सदस्य, फॅमिली मेंबर. आय एम सो सॉरी, मला खरंच माहित नव्हतं. आय एम सो सॉरी मिस्टर बबलू सर. नुसतं बबलू, प्रेमाने मला बबलू बोलतात. बुबलू. बुबलू नाही, बबलू. बबलू. मलाही माहित नाही तुम्ही कोण. सॉरी हा, मी सांगायचंच विसरले. मी ते पीएच शिवानी, आय मीन शिवानी मॅमची पीए आहे मी. किरण. किरण. तू है मेरी किरण. व्हॉट? हे काय? तुझ्यासाठी नाहीये. आ? आय मीन हे तुझ्यासाठी नाहीये, घरातल्यांसाठी साड्या पाठवल्यात शिवानी मॅमने. अच्छा, देख. नको, राहू दे, मी घेते. अरे नको. अगे फेक है. चल ये 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 ये. काय घेणार? चहा, कॉफी, कोल्ड्रिंक? नाही, काही नको. तुम्ही प्लीज तिलोत्तमा मॅडमला बोलवता का? त्यांना एकटा कशाला? सगळ्या महिलांना बोलवतो ना. फक्त सावली वहिनी नाही आहेत, ते सकाळी सारंगदादा बरोबर बाहेर गेलेत. पण या घरात फक्त माझा आवाज चालतो. हो. आता बघा, एका आवाजात सगळ्या बायकांना बोलवतो की नाही बघा. तिलोत्तमा मॅडम, ऐश्वर्या वहिनी, अमृता वहिनी, तारा. कोणीच काही येत नाहीये. येतील येतील. ते काय लांब लांब राहतात ना, आवाज पोचत नाही. आणि त्यात तारा मॅडम रियाज करतात, तर त्यांचा आवाज माझा आवाज मिक्स होत आहे. ओके. तिलोत्तमा मॅडम, ऐश्वर्या वहिनी. काय रे? कशाला ओरडतोयस? पण ही कोण आहे? नमस्कार, मी किरण. मी शिवानी मॅमची पीए. नवरात्री निमित्त शिवानी मॅमने तुम्हा सगळ्यांसाठी साड्या दिल्यात. बर. अमृता मॅम तुमच्यासाठी, तारा मॅम, ऐश्वर्या मॅम, आणि ही साडी सावली मॅम साठी आहे. त्यांना नक्की द्या. तिलोत्तमा मॅम, ही खास साडी शिवानी मॅमने तुमच्यासाठी दिली आहे. अगं, आणि हा नमस्कार शिवानी मॅम कडून. हे सगळं ठीक आहे, पण कशासाठी? ऐका ना, त्याचं उत्तर तुम्हाला या बॉक्समध्येच मिळेल. शिवानी मॅमने या बॉक्समध्ये एक चिठ्ठी लिहून दिली आहे तुमच्यासाठी. ते या बॉक्समध्येच ठेवलं. मॅम, तुम्ही प्लीज हे एकांतात वाचा नंतर. चल मी सोडतो. नाही नको, जाईन मी. असं कसं? तिलोत्तमा मॅमचा आग्रह असतो की आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य करावा, पाहुणचार चांगला झालाच पाहिजे. ओके ना मॅम? या.